पेडगावच्या किल्ल्यावरती अनेक सुंदर मंदिरांचा समूह आहे। चालुक्य शैलीतील यादवकालीन मंदिरं फार बघण्यासारखी आहेत। जय शिवराय मंडळी, डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, आज आपण आलेलो आहोत पेडगावच्या किल्ल्यावर अर्थात धर्मवीर गडावर। धर्मवीर गड हा छत्रपती संभाजी महाराजांना अटक झाल्यानंतर पहिल्यांदा इथे आणण्यात आलं आणि त्यांचा छळ करण्यात आला। तसंच मराठ्यांनी बहादूर खानाला गनिमी काव्याचा दिलेला तडाखा हाही इतिहासात प्रसिद्ध आहे। त्याबरोबरच या पेडगावच्या किल्ल्यावरती अनेक सुंदर मंदिरांचा समूह आहे। चालुक्य शैलीतील यादवकालीन मंदिरं फार बघण्यासारखी आहेत। यामध्ये लक्ष्मीनारायण असेल, बाळेश्वर असेल, रामेश्वर असेल, मल्लिकार्जुन मंदिर असेल, असा मंदिरांचा उत्कृष्ट समूह या ठिकाणी पाहायला मिळतो। हा व्हिडिओ आपण तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा। चला पेडगावच्या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास सांगणारा तसेच येथील लक्ष्मीनारायण मंदिराचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। याच मंदिर समूहातील बाळेश्वर मंदिर आपण आज पाहूया। पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या समोरच आहे हे बाळेश्वर मंदिर। मंदिराचे शिखर आणि सभामंडप उद्ध्वस्त स्थितीत असून फक्त गर्भगृह शाबूत आहे। गर्भगृहात शिवलिंग असून अभिषेकाच्या पाण्यास शाळुंकेतून वाट करून दिलेली आढळते। मंदिराचे शिखर भग्न झाल्यामुळे याची बांधकाम शैली कोणती हे कळत नसले तरी हे भूमिज मंदिर असावे असे तज्ञांना वाटते। सभामंडपातील स्तंभ मात्र अतिशय देखणे असून त्यावर विविध मूर्ती तसेच पौराणिक प्रसंग कोरलेले आढळतात। येथील प्रत्येक स्तंभावर वेगवेगळ्या प्रकारची सुरेख नक्षी दिसते। मंदिराचे अंतराळ एकूण 2 अर्धस्तंभांवर आणि 2 पूर्ण स्तंभांवर तोडलेले असून त्यावरील कलाकुसर देखणी आहे।
भीमा नदीच्या तटावर वसलेल्या या मंदिराची बरीच पडझड झालेली असली तरीही पुरातत्व खात्याकडून जीर्णोद्धाराचे काम हाती घेतल्याचे आढळते। याच मंदिर समूहातील आणखी काही मंदिरांची माहिती आपण पुढील भागात घेऊया। तोपर्यंत जय शिवराय।